सगळे लोक मजा करून मग तुमचं आपला कर्म रस्ता तुमच्या बरोबर, तुमचं कर्म तुमच्या बरोबर. आणि हे तर म्हणजे तिथे काय आहे, मग श्रद्धा काय राहिली? अशी जर का देवाच्या तिकडनं हे अशी चोरी होणार आहे तर बाहेर काय आमची काय सिक्युरिटी असेल? ज्यांना आपण सत्तेमध्ये आणले हिंदुत्व म्हणून आज तेच चोरी करून राहिले, हे खूप चुकीची गोष्ट आहे. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणि देशभरामध्ये भक्तांकडून ज्यांची श्रद्धा आहे अशा सगळ्या नागरिकांकडून वर्गणी घेत अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात आलं. अयोध्येचं राम मंदिर बांधण्यात आलं. तिकडे रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली आणि यानंतर संपूर्ण लाखो भक्तांचं ते श्रद्धास्थान झालं. मात्र सध्या घटना समोर आली ती म्हणजे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये झालेली चोरी. अयोध्येच्या राम मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी झाली आणि ऐवज सुद्धा त्यातून चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यावरून सध्या नागरिकांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळते की ज्या राम मंदिरामध्ये मोठ्या श्रद्धेनं आम्ही दान चढवतो, देवाच्या पुढे आम्ही एखादं नवस असेल ते बोलतो आणि अशा प्रकारे जर त्याच्या दानाची जर चोरी होत असेल तर ते कितपत योग्य असा सवाल सुद्धा ते उपस्थित करते. मात्र हा सगळा प्रकार अयोध्येच्या राम मंदिरातला होता. मात्र मी आता ज्या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे मुंबईतलं दादर प्रभादेवी या परिसरामध्ये असलेलं सिद्धिविनायक मंदिर. माझ्या मागे तुम्ही पाहताय सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये उभा आहे म्हणजे काहीतरी वेगळी घटना आहे का किंवा काही वेगळं घडतंय असं नाहीये. पण महत्वाचं ते म्हणजे जी घटना अयोध्येच्या राम मंदिरामध्ये घडली तीच घटना या सिद्धिविनायक मंदिरामध्ये घडली आहे. नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला तुम्ही पाहता या परिसरामध्ये तुम्ही सुरुवातीला पहा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. या सिद्धिविनायक मंदिरात प्रत्येक भक्तगण आपली श्रद्धा असेल त्यानंतर आपला नवस असेल हा घेऊन येत असतो आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो, बाप्पाच्या चरणी पाय पडतो आणि बाप्पाला पाय पडून झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं मागणं हे बाप्पाला सांगतो आणि नक्कीच ते मागणं पूर्ण झालं तर पुन्हा एकदा नवसाच्या माध्यमातून हार पेढे चढवत ते नवस पूर्ण केल्यासारखं पूर्ण तो करतो. मात्र सध्या जी घटना समोर आली ती म्हणजे याच सिद्धिविनायक मंदिरामध्ये म्हणजे हे जे सिद्धिविनायक मंदिर आहे या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी झालेली आहे. तर नेमकी चोरी कितीची आहे तर ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चोरी आहे ती 10,000 रुपयांची. तर सुरुवातीला या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून 10,000 रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्या संदर्भातला FIR सुद्धा दाखल करण्यात आला. तर ज्यांनी चोरी केली ते स्वतः या मंदिरातील ट्रस्टी होते अशी माहिती समोर येत आहे. आणि यासोबतच महत्वाचं म्हणजे ज्यानं चोरी केली त्याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली, FIR दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात सुद्धा घेण्यात आलं. या सगळ्या घटना आपण जे त्या पाहिल्या. मात्र आता जी महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आरोप. खरं तर आज राज ठाकरे यांनी एका मंचावरून भाषण करत असताना या सिद्धिविनायक मंदिर झालेल्या चोरीचा दाखला देत राज ठाकरे यांनी साधारणतः मुंबईच्या या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला. यासोबतच त्यांनी काही आकडेवारी जी आहे ती सांगितली. ती आकडेवारी काय ती आपण समजून घेणार आहोत. त्यानुसार राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पत्र वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये माझ्याकडे एक पत्र आलंय. जे पत्र खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं आणि ते पत्र कोणी लिहिलंय तर याच मंदिरातील ट्रस्टींनी, जे खरं तर या महायुतीचं सरकार राज्यात आलं आणि त्यानंतर ज्या वेळेला नव्यानं ट्रस्टी ही सिद्धिविनायक मंदिरावरती आली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिंदेच्या शिवसेनेचे भाजपचे असतील हे ट्रस्टी त्या ठिकाणी निवडून गेले, जे खरं तर गणेश भक्त असल्याचं सुद्धा सांगतं. मात्र त्यांनीच पत्र हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय. त्यामध्ये ते असं म्हणतात की विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मंदिरातील दानपेटीतील चोरीबाबतचा आहे. आपण मंदिरात श्रद्धेने जातो, मंदिराच्या पेटीत दान करतो, धर्मासाठी दान टाकतो, तिथेच कर्मचारी चोरी करताना पकडले. आता किती धक्कादायक बाब आहे की या सगळ्यामध्ये याच मंदिरामध्ये जेव्हा आपण बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो आणि जे आपलं मागणं असेल किंवा जे दान आपण बाप्पाला करतो त्यामध्येच जर चोरी होत असेल तर किती मोठी धक्कादायक बाब आहे. याच्याच पुढे जे पत्र आहे ते राज ठाकरेंनी वाचून दाखवलंय, ज्याच्यामध्ये आपण पाहतो की
हे कर्मचारी पकडण्याआधी दर बुधवारी रकमेची मोजदाद 50 लाखांच्या आत होती. कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची दानपेटीची रक्कम ही 1.5 कोटी रुपये झाली. याचाच अर्थ ही रक्कम जमा होणारी रक्कम लंपास होत होती. दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचं नुकसान होत होतं. याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत. याची चौकशी करा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावा. विश्वस्त मंडळ यांनी मागणी जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आता ह्याच्यामध्ये आकडेवारी जर पाहिली तर आपण पाहतोय की जे कर्मचारी आहेत जे पकडण्यात आले त्या अगोदर जे दान असेल त्याची दर बुधवारी रकमेची मोजदाद ही 50 लाखांच्या आत होती. मात्र कर्मचारी पकडल्यानंतर आठवड्याची दानपेटीची रक्कम ही जवळपास 1.5 कोटींपर्यंत जाते. याचाच अर्थ ही रक्कम ज्या वेळेला लंपास होत होती तेव्हा जवळपास दर वर्षाला 18 कोटी रुपयांचं नुकसान होत होतं, असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. आता या मंदिर परिसरामध्ये जर तुम्ही पाहिला, हा जो परिसर तुम्ही या ठिकाणी पाहिला तर या ठिकाणी आपल्याला बरेच भक्तगण जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की नेमकं प्रकरण इकडे काय घडतंय ते आपण समजून घेतलं तर जी घटना सुरुवातीला आपण पाहिली की जी घटना होती ती म्हणजे जवळपास आपण पाहतोय जी घटना होती ती आपण जर पाहिलं तर या जी घटना घडली ज्याच्यामध्ये 10,000 रुपयांची दानपेटीतून चोरी होताना आपल्याला चोरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या संदर्भातली रितसर तक्रार ही आपण जी आहे ती पाहिली. ज्यामध्ये पाहायला गेलं तर ही 20 मार्च 2026 रोजी ही घटना घडली होती. त्याच वेळेला FIR सुद्धा दाखल करण्यात आला होता आणि त्यातील आरोपी जर आपण पाहिलं तर आरोपीचं या सगळ्या घटनेमध्ये आरोपीचं नाव होतं ते म्हणजे राजेंद्र पेंडुरकर याचं जे नाव होतं आणि हा सुद्धा रहिवासी प्रभादेवीतलाच हा रहिवासी होता आणि ज्याच्या विरोधामध्ये FIR दाखल करण्यात आला. आणि जी संपूर्ण घटना आपण जर पाहतोय की यामध्ये दान पेटीतून चोरी झाल्याची घटना जी घडली आणि त्याच्या विरोधामध्ये जवळपास 10,000 रुपयांची चोरी झाली. ही जी घटना होती त्या विरोधात FIR नोंदवण्यात आला आणि त्यानंतर आता राज ठाकरेंनी आरोप केले. मात्र आता या चोरीबाबत ज्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या भक्तिभावाने हे जे काय भाविक इकडे आलेले आहेत, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भाविक आहेत या ठिकाणी. हे समोर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी तुम्ही पाहताय हे जे भाविक आहेत या ठिकाणी आलेले आहेत हे जे भाविक आलेत ते मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी येऊन आपलं दान अर्पण करतात. मात्र आता त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की या सगळ्या घटनेवरती त्यांचं मत काय हे त्यांच्याशी बातचीत करून आपण जाणून घेणार आहोत. त्यांना या सगळ्यामध्ये काय वाटतं की नेमकं काय होतं या सगळ्यामध्ये ते सुद्धा त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या भाविकांची गर्दी ही जी आपल्याला नियमित पाहायला मिळते तिकडे अनेक भक्तगणात आपण जे आपण पाहतो या ठिकाणी सध्या ही संपूर्ण गर्दी जी आहे ती खरं तर ही सिद्धिविनायक मंदिरात जाण्याचा हा मार्ग आहे. याच ठिकाणी सगळे भक्तगण जे त्या ठिकाणी रांगेत आपल्याला लागताना पाहायला मिळतात आणि काही भक्तगण आहेत ज्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. तुमच्याशी थोडं बोलायचं, तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. गणपती बाप्पा ज्या पाया पडायला नेहमी देतात, सिद्धिविनायकाला पाया पडायला नियमित येतात, पण आता सध्या बातमी समोर आली आहे ती म्हणजे जे गणरायाचं दानपेटी आहे त्या दानपेटीतून जवळपास चोरी झाली आहे. जी सुरुवातीला होती 10,000 रुपयांची होती. आज राज ठाकरेंनी नव्याने आरोप केले जवळपास वर्षाला 18 कोटींचं नुकसान होते असं त्यांचं म्हणणं आहे. काय तुमचं म्हणणं आहे? अलीकडे राम मंदिराच्या चोरी झालेली मी ऐकलेलं आहे. हे आता सगळ्या मंदिरामध्ये दान लोक टाकतात ना, आता ते टाकू नये असं माझं मत आहे. दान टाकू नये. देवाला काय पैसे लागत नाही, देवाला फक्त नारळ आपलं. पण अशा प्रकारे जे श्रद्धास्थान आहे लाखो भाविक मुंबईतून नव्हे राज्यातून नाही जगभरातून येतात सिद्धिविनायक आणि अशा प्रकारे तिकडे येऊन चोरी होणं हे कितपत योग्य आहे? हे फार चुकीचं आहे. याच्यावर शासनकर्त्याचं लक्ष असलं पाहिजे आणि यांना वेळी शिक्षा व्हायला पाहिजे. तुमचं मत आहे यावरती? माझं पण हेच मत आहे. ते पेटीत घालू नये, स्वतः दान द्यावं आणि नाव लिहावं. म्हणजे आम्ही स्वतः पैसे टाकत नाही, कधी टाकत नाही पैसे. पण असं म्हणतात की देवाच्या दारात चोरी होणं म्हणजे नक्कीच कुठेतरी श्रद्धा नसणं असं सुद्धा अनेकदा म्हणतात. किंवा ज्या प्रकारे चोरी होते तर देव त्यांना बघून घेईन, तरच देव त्यांना बघून घेईन. नाही, कोणी बघत नाही. देव वगैरे कोणी काय बघत नाही. सगळे लोक मजा करून मग आपला रस्ता तुमच्या बरोबर, तुमचं कर्म तुमच्या बरोबर. गणपती बाप्पाचं मंदिर आहे, नियमित जातात तिकडे दर्शनाला? कधीतरी येतात. बरं, आता बातमी समोर आली ती म्हणजे गणरायाची जी दानपेटी आहे त्या दानपेटीमध्ये झाली आहे चोरी. जवळपास ती होती 10,000 आणि मात्र आता राज ठाकरेंनी ज्या प्रकारे आरोप केले त्याच्यामध्ये वर्षाला 18 कोटींचं नुकसान होते असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं तुमचं? काय म्हणू शकत.
किती गंभीर बाब आहे तुमच्यासाठी, किती गंभीर बाब आहे जर तुम्ही दान करत असाल एखाद्या ठिकाणी? गंभीरचा बाब आहे पण आपण त्या बाबतीत काय सांगू शकतो आपण दानपेटीतून ही चोरी होणं योग्य आहे का? नाही चुकीचं आहे चुकीचं आहे योग्य नाही चुकीचं आहे. राम मंदिरात चोरी झाल्याची बातमी बघितली, आता सिद्धविनायक मंदिराच्या दानपेटीत पण चोरी होते, काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणू आता मला लहान तुमच्याकडे जो आहे, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? मंदिरात चोरी व्हायला लागली तर मग बाकीच्या लोकांचं काय? ज्या प्रकारे आपण पाहतोय की इकडे गणेश भक्त आहेत, ज्या प्रकारे आपण पाहतोय की या ठिकाणी ते दर्शन घेऊन येत आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण प्रयत्न सुद्धा करतोय. मात्र काहींचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे दान केलं जातंय ते दान करू नका, एक नारळ जे ते देवाला अर्पण करा असं सुद्धा ते म्हणत आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतोय या ठिकाणी एक काका ज्या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करूया. ते गणरायासाठी ओटी जे ते घेत आहे. आणि तुमच्याशी बोलायचं थोडस, गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलात? इकडे 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 हा, अच्छा. आपण पाहतोय की त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते सध्या ओटी घेताना आपल्याला पाहायला मिळतंय सध्या. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की किती प्रमाणात ही गणरायाच्या दर्शनासाठी आलेली ही गर्दी आहे, प्रचंड प्रमाणात हे भाविकांची गर्दी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की हे सगळे गणेश भक्त आहेत जे या ठिकाणी ओटी घेऊन पुढे देवाच्या दर्शनासाठी जात आहेत. जे गणेश भक्त सध्या इथे आहेत किंवा जे भाविक इथे आहेत जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण पाहतोय की गणेश भक्त सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी येत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, मला जाणून घ्यायचं, तुम्ही आता नुकताच दर्शनाला जाऊन आलात, काय वाटतं की ज्या गणरायाच्या चरणी तुम्ही नतमस्तक झालात त्याच गणरायाच्या दानपेटीमध्ये चोरी होते, काय म्हणणं आहे तुमचं? भयंकर ही म्हणजे हे हे म्हणजे असं ऐकूनच कसं तरीच होते आम्हाला. भाविक म्हणून सरप्राईज आहे. आणि मेनली तर हे सांगेन की हे लोक जे पे करून आम्ही 100 रुपीजचं जे आहे त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन, तर सिनियर सिटीजन ओनली नावाला आहे. एवढे 100 रुपीज भरणारे पासेस आहेत तिथे, त्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांना, नंतर 12 वर्षाची जे काही लहान मुलं आहेत ती, आणि एवढे सिनियर सिटीजन आम्ही 11:30 पासून आलो. मी उरणवरनं आली आहे, 11:30 वाजता आले, आम्हाला आत्ता दर्शन झालं. कारण ते आणि ते पे करून सुद्धा काही हरकत नाहीये, पण ते तुम्ही सिनियर सिटीजनला एक वेगळं ठेवलं. आणि हे तर म्हणजे तिथे काय आहे, मग श्रद्धा काय राहिली? असे जर का देवाच्याच तिकडनं हे असे चोरी होणार आहे तर बाहेर काय आमची काय सिक्युरिटी असेल? अबे तुम्हाला विचारतो, काय वाटतं, तुम्ही आता इतक्या वर्षांपासून तुम्ही ज्या भाषेत तुम्हाला बोलता येत असेल त्या भाषेत तुम्ही बोला. should not happen and it is very tragic. राजकारणी विषय नसावा, हे भाविकांनी एक जनरल पब्लिक म्हणून सगळ्यांनी याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. जे काही ट्रस्टी आहे, काहीतरी मिटिंग आहे, काय राजकारण होऊन द्यायचं नाही, पण तसं व्हायला पाहिजे. तर थँक्यू. आपण पाहतोय या भाविकांचं म्हणणं आहे की याबाबत राजकारण झालं ना पाहिजे, मात्र याच साधारणतः पाहतोय की याची चौकशी ही झाली पाहिजे. ट्रस्टींनी सुद्धा त्याच्या संदर्भातला आवाज जो तो उठवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दादा, दर्शन झालं गणपती बाप्पाचं? नाही, आता जसं जाऊन राहिलं. आता जाऊन राहिलं. बरं, मला प्रश्न विचारायचा की ज्या गणरायाच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हायला चालल्यात त्याच गणरायाच्या दानपेटीमध्ये चोरी होते, किती गंभीर बाब आहे? इथं खूप गंभीर बाब आहे. ज्यांना आपण सत्तेमध्ये आणले हिंदुत्व म्हणून, आज तेच चोरी करून राहिले, हे खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे एक आपण नरेंद्र मोदींना जे विश्वास म्हणून मत दिलं, आज त्यांच्या अंडरमध्ये चोरी होऊन राहिली, हे खूप चुकीची गोष्ट आहे. आणि त्यांची न बोलणं चुप्पी हे खूप मोठं लोकांमध्ये अंधभक्त आहे की चोरी त्यांनीच केली आहे. त्यांना बोलणं खूप आवश्यकता आहे. बाबा, तुमच्याकडे येतो, काय वाटतं तुम्हाला या गणरायाच्या दानपेटीत चोरी होते? त्याची कल्पना तर आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळे गणेश भक्त ज्यांच्याशी आपण बातचीत करतोय, मात्र सध्या पाहतोय की विषय जो तो अत्यंत हा गंभीर आहे. आणखी काही गणेश भक्त आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांचं मत त्या सगळ्यावरती जाणून घेणार आहोत. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं? मला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्या गणरायाच्या चरणी तुम्ही नतमस्तक झालात त्याच गणरायाच्या दानपेटीतून चोरी होते, काय म्हणणं तुमचं? ते जे चोरी करणारे ते अतिशय आणि मूर्ख लोक असतात. त्यांना ते पण हे योग्य आहे का अशा प्रकारे नाही, ज्या योग्य- ठिकाणी अनेक योग्य नाही. तुम्ही लांबून जे भाविक येतात आणि अशा प्रकारे जर दान बाप्पाला अर्पण करत असतील
आणि त्याच्याच दानपेटीतून जर अशा प्रकारे जर चोरी होत असेल तर ते किती योग्य आहे? नाही, योग्य नाही. कशा प्रकारे तुम्ही या प्रकरणाला बघता? तुमचं मत काय यावर? काय केलं पाहिजे अशा वेळेला? नक्कीच. आणि तुम्हाला विचारतो काय केलं पाहिजे? मी सांगू शकतो नक्कीच. आपण पाहतोय की ते नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की जे आपल्याने होतंय ते आपण करत राहायचं. मात्र ज्या प्रकारे त्यांचं असंही म्हणणं आहे की जी चोरी झाली आहे ती चुकीची घटना आहे, मात्र देव बघून गेला असंही तेच म्हणतात. ज्या प्रकारे आपण पाहतोय की ज्या घटना घडतात त्या प्रत्येक घटनेकडे देव बघून गेले. एक सर्वसामान्यांचं खरं तर हे असं मानणं असतं की जर एखादी चुकीची घटना झाली तर नक्कीच त्याला तो बसलाय, तो बघून गेला असंच नेहमी म्हणतात. ते आपण नेहमी ऐकताना बघितलं. मात्र आता वेळ आली आहे तीच म्हणजे की खरंच या सगळ्यावरती नेमका आवाज कोण उठवणार? कारण राम मंदिर झालं, राम मंदिरानंतर आता सिद्धिविनायक मंदिर आहे. या सिद्धिविनायक मंदिरामध्ये जर अशा प्रकारे चोरी होत असेल तर ती कितपत गंभीर आहे? मागे आणखी एक भक्तगण आहे, त्यांच्याशी बातचीत करण्याचा आपण जो होतो प्रयत्न करणार आहोत. आणि तुमच्याशी फक्त बोलायचं आहे, गणरायाच्या चरणी तुम्ही आता पाया पडून आलात. उत्तर आप अभी दर्शन लेके आई है गणपति बाप्पा का, लेकिन वहाँ का जो दान पेटी है उसमें ही चोरी हो रहा है. ये बहुत बड़ा न्यूज है, अभी सामने आ रहा है. कैसे देखते हो उसकी? मुझे मालूम नहीं था कि वहाँ पे चोरी हो रहा है, पर हो रहा है तो गलत बात है. तर आपण पाहतो त्यांचं थोडक्यात मत आहे की जर होत असेल तर अत्यंत चुकीचं आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय की इथे ही सध्या प्रचंड आपण पाहतोय की हे सगळ्या गणेश भक्त, मी हे दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय तर इथे तुम्ही पाहताय की ज्या सकाळपासून जेव्हा दर्शन सुरू होतं तेव्हापासून ते अगदी रात्री दर्शन बंद होईपर्यंत सतत या गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक हे मोठ्या प्रमाणात येत असतात. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून, जगभरातून हे असे गणेश भक्त जे येत असतात. मात्र ज्या प्रकारे चोरी होते आणि जी काय चोरीची घटना आहे ती अत्यंत गंभीर आहे, ती आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत आणखी काही गणेश भक्त आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. गणरायाचं दर्शन घेऊन आलात तुम्ही? हम तो उड़ीसा से हैं. अच्छा. ओडिशा से पुणे से. अच्छा, ओडिशा से. तर गणपति बाप्पा का दर्शन लिया आपने? हाँ, दर्शन कर दिया. जी एक अभी बात न्यूज जो है तो सामने आ रही है, उसमें ये है कि जो गणपति बाप्पा का जो अर्पण करते हैं दान पेटी जो है उसमें चोरी हो गई है. कैसे देखते हो उसके? हमको तो इतना मालूम नहीं. हाँ. हम तो उड़ीसा से आए हैं. हाँ. ऐसा नहीं होता होगा. हाँ. ये लोग नहीं करेंगे ऐसे. लेकिन जो चोरी की जो न्यूज सामने आ रही है हमको मालूम नहीं. ज्या प्रकारे आपण पाहतोय की ते म्हणतात की त्यांना या सगळ्या प्रकरणाची माहित नाहीये त्यांना, कारण ते ओडिसावरून आले. नक्कीच. तर आपण पाहतोय की जे गणेश भक्त इकडे आपण त्यांच्याशी थोडक्यात या सगळ्यावरती बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचं या सगळ्यावरचं म्हणणं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न जो आहे तो आपण या ठिकाणी करत आहोत. इथे पाहतोय आपण की जसं आपलं सुरुवातीला मी सांगत होतो की हे जे काय आपण इथे पाहतोय की ही दर्शनाची रांग आहे. मोठ्या प्रमाणात भाविक जे इथे येत असतात दर्शनासाठी, इथे रांगेत राहतात. आणि सकाळी जेव्हा दर्शन सुरू होतं तेव्हापासून तर अगदी रात्री दर्शन बंद होईपर्यंत या ठिकाणी दर्शनासाठी हे भाविक जे येत असतात. तर ज्या प्रकारे आपण पाहतोय की आपण आता जे दर्शनासाठी येत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली. दानपेटीमध्ये झालेल्या चोरीबाबत त्यांचं मत काय हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं. मात्र या सगळ्यावरती तुमचं मत काय, कसं पाहत, तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं हे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.